विश्वास गेला म्हणलो होतो आम्ही कवा. जे येईल त्याचं स्वागतच केलं आम्ही प्रत्येक वेळेस. आम्ही कुठे आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला. आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडे नाही. तुम्ही चर्चेला आले तर तुम्ही बोलू इच्छिता का चर्चेची दारं खुली आहेत आता? कुणी आलं तर सगळं मोकळंच आहे. मी म्हणतो कड्यात मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला बंदाला काय कड्यात नाही राहिल्यात. कुणी आलं तरी बोलतच होतो आम्ही. चलो धन्यवाद. देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67च्या नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच नवं आरक्षणाचा लाभ आहे. याचा अर्थ कसा हे करतात? कोणच्या नवीन जे आता जे आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत त्यांनाच याचा लाभ होईल. त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा त्यांच्या, या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ जाणवतो? असं का म्हणतो? आपण त्याच दिवशी सांगितलं मग. शिंदे साहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण. आपण त्याच दिवशी फेराळा दिवशी आणि अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना. फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती हे बघा, वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे शेवटी. सरकारला जनतेला भांडावंच लागणार, त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचे सुद्धा 2 मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत. म्हणजे जी रिअल येते त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाज आहे. सगळ्या सोयऱ्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतोय की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचे सुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत. तिघांनी 2-2 पाठवले होते. तिघाचे 2-2 अभ्यासक होते. तिघाचा 2-2 आमदार होते. एक्स्ट्रा पाठवलेले स्टेपने बरेच असे होते. भोगाबा इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाच. त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कोणबी नोंदी मिळाल्या तर राष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होणार. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावं लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे. तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन आहे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत, त्याच्यासाठी लढाई. ते गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा. हा थांबा ना, मग सलाईन बिल लावून नाही लगेच काढून घेतो मी. तिकडे जाणार नाही मी. एकदा सुरू झाली की मला एकदा लिंक प्रोसेस कर. बाळा झाला की रे? थांब थांब ना. हो कॅमेरा म्हणून झालं तू. गौरव झालं का? आधी गौरव ठाकरे पुढे मागे 2 मिनिटं फक्त. मला एकदा लिंक गेली मग संपला विषय. त्याच्यावर काही लोगो बिगो येतो का? नाही ना. 1 मिनिट.
आता 2च मिनिटं थांबा फक्त. दोन मिनिटं फक्त संपला आता.